नमस्कार मंडळी, माझं नाव सुधांशू, हा माझा मामा आहे सतीश पालकर. तर ह्याच्यासोबत मी आज आलो आहे सावंतवाडी इथे फिरण्यासाठी. तर या शहरात काय काय आहे ते आपण पाहून घेऊया. आणि सर्वप्रथम आपण चाललो इथे, अगदी समोर तुम्हाला दिसतं ते आहे मोती तलाव आणि एक्झॅक्ट त्याच्या समोर आहे इथे सावंतवाडी पॅलेस. जर तुम्ही गुगलमध्ये सर्च कराल ना सावंतवाडी किंवा टुरिस्ट प्लेसेस इन सावंतवाडी, तर तुम्हाला सावंतवाडी पॅलेस हे सगळ्यात पहिलं नाव दिसेल, सगळ्यात वरती नाव दिसेल. आणि मी असं इकडे ऐकलंय की इकडे ना मोठा कसा लेपर्ड आहे, म्हणजे बिबट्या म्हणतात ना मामा, तो या राजवाड्याच्या जे राजे होते त्या काळी त्यांनी मारलेला आहे त्याला. आणि तो मारल्यानंतर त्याला प्रिझर्व केलाय, म्हणजे त्याची कातडी वगैरे काढून ते आतमध्ये भुसा वगैरे सगळं असं भरून परत ते कातडी लावून तसा बनवलेला एक आहे. आणि मला खरं तेच पाहण्यासाठी इकडे यायचं होतं. मी तुम्हाला सावंतवाडी पॅलेस दाखवतो, तुम्ही तो एन्जॉय करा. आणि जेव्हा बिबट्या येईल ना तेव्हा आपण परत आमने सामने येऊ. तिथे समोर आहे तो गेट, ही नारळाची झाडं आजूबाजूला, सुंदर असं सावंतवाडी पॅलेस. नमस्कार. हा 1881 मधला दरबार हॉल बांधलेला आहे. शिवाजी महाराजांच्या अगोदरचं हे 250 वर्षापूर्वीचं संस्थान आहे. हा सावंत भोसलेंचा राजवाडा आहे. हा जो फोटो आहे शिवरामराजे भोसले, हे 25 वर्ष आमदार होते. 1995ला एक्सपायर झाले. ते त्यांच्या आई राणी पार्वती देवी यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी पार्वती देवी हायस्कूल आहे. या राणी साहेबांनी हा धाण्यावाद आणि तो चित्ता आंबोलीला महादेवगड आहे ना तिथे मारला 1933 सालामध्ये. हे सिंहासन पूर्ण चांदीचं आहे. याच्यावर राज्याभिषेक झालेले शेवटचे राजे शिवरामराजे भोसले. पूर्वीच्या काळी लेडीज जेंट्स एकत्र बसत नसत. काम असलं तर लेडीज नवर बोलवायचे, समोरून जाळीचे पडदे वगैरे सोडलेले असायचे. ते स्टार त्यावेळेच्या तलवारी आहे. सभा मिटिंग सर्व इथे भरायची. सावंतवाडी शहर हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. राजवाडा म्हटलं की राजे लोक त्यावेळी गंजीफा म्हणून गेम खेळायचे. ते इथे सर्व लोक ही बनवतात. गंजीफा म्हणजे विष्णूचे 10 अवतार: मत्स्य, कुर्मा, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. ओके, तर हा आहे कृष्ण. कृष्ण आहे का? हो, कृष्ण. कृष्णाच्या ह्याच्यामध्ये गायी येतात. अच्छा अच्छा. हे परशुराम असतं. अच्छा, हे परशुराम. ओके, परशु आहे तिथे म्हणून परशुराम आहे. ओके, तसं. हे आता घोडे आहे, म्हणजे हा कल्की मध्ये गेला. हा कल्की आहे. ओके. हा बौद्ध, शंकर. ओके, हा शंख आहे. कृष्ण म्हणजे तुम्हाला असं येणार गोवर्धन पर्वत. गाई, त्याच्या गायी येणार तुम्हाला दाखव. झाड वगैरे किती छान आहे. आणि हे हाताने रंगवले ना सगळं. आणि तुम्ही ते गंजीफा पेंट करताय का? हे पत्तेच आहेत नॉर्मल. हा इस्पिकचा आहे का? हा चौकटची 5 आहे, पंजी चौकटची, 9वी इस्पिकची आणि दुर्री बदाम. तरी अख्खं पेंट व्हायला किती वेळ लागतो तुम्हाला अंदाजे? 1 महिना. हा, 1 महिना. 1 महिना. अच्छा, पूर्ण अख्खं कॅट बनायला. आणि हे केस बनवायला? ते सगळं सहित केस सहित करून 1 महिना. अच्छा. आणि याची किंमत किती असते जर घ्यायला गेलो तर आपण? 5,000च्या वर. 5,000च्या वरती. अच्छा. काय मामा, कसा होता एक्सपिरियन्स? एकदम जबरदस्त. छान आहे ना तो वाघ. त्या राणी साहेबांनी वाघ याला मारलेला आहे. आताच्या म्हणजे वाटलं नव्हतं मला की एका बाईने मारलं असेल. मला वाटलं की राजाने मारल्या तिकडे. नाही, त्यांनी सांगितलं ना. नाही, किती शूरवीर असेल त्या काळातल्या स्त्रिया. आता सुद्धा येत असेल पण म्हणजे. हो, बरोबर आहे. राणीचं नाव काय मला वाटतं राणी पार्वती देवी होतं काय माहित नाही मला. कारण त्यांच्या नावाने तिथे शाळा पण आहे, राणी पार्वती देवी हायस्कूल म्हणून. आता आपण इथे जाऊ. इथे फोटो गॅलरी आहे.
हा पॅलेस खूप छान आहे, खूप छान. आणि इकडे सर्वात मेन म्हणजे इथे एका राणीसाहेबांनी मारलेला वाघ ठेवलेला आहे आणि तो वाघ सुद्धा इकडे जतन करून ठेवला आहे, म्हणजे त्याला प्रिझर्व केलेला आहे. आणि तो पाहून सुद्धा मला एकदम मजा आली. आणि असं वाटलं की यार स्त्रीने असं मारलं असेल तर विचार करा त्या काळी जे राणी लक्ष्मीबाई होऊन गेल्या किंवा मग अशा वेगवेगळ्या ज्या राण्या झाल्यात त्या होऊन गेल्या, ज्या म्हणजे तलवारबाजी वगैरे आपल्याला जे इतिहासात आहेत, तर त्या किती शूर असतील. आणि जर आपण शिवाजी महाराजांना कन्सिडर केलं तर ते छत्रपती शिवाजी महाराज किती किती शूर असतील. किंवा संभाजी महाराज असं म्हणायचे की संभाजी महाराज वाघाच्या किंवा सिंहाच्या ते जबड्या असं पकडायचे आणि असं खेचायचे, म्हणजे तेवढं स्ट्रॉंग होते ते. हाताने असं सिंहाला किंवा वाघाच्या तोंडात हात घालणं किती डिफिकल्ट आहे आणि डिफिकल्ट किती रिस्की आहे आणि किती मोठी गोष्ट आहे ती. तशीच एक गोष्ट इथे आहे. एका वाघाला एका राणीने मारलेलं आहे आणि तो तिथे ठेवले. आत्ताची गोष्ट नाही, इंग्लंडच्या काळामधली आहे. त्यावेळी आला होता शिकारी. आता सगळं शिकार वगैरे करणं बंद केलेलं आहे, कारण बिकॉज ऑफ वी नो राईट की आता वाघ एकदम एक्सटिंक्ट होत आले आहेत. तर त्यामुळे तो अपराध आहे आता शिकार करणे. सावंतवाडी आणि सुंदरवाडी हे एकच आहे. आता त्याचं नाव सावंतवाडी असं केलं आहे. सुरुवातीला त्याचं नाव होतं सुंदरवाडी, पण आता इथे भरपूर सावंत आडनावाची माणसं राहतात म्हणून त्याचं नाव सावंतवाडी. आणि इकडे राजा वगैरे होते ते सगळे सावंत आडनावाचे होते म्हणून सावंतवाडी असं केलं आहे इथे. इथे तुम्हाला काइंड ऑफ जरा इंग्लिश पद्धत दिसेल आणि ख्रिश्चन पद्धत. तर याचं कारण हेच आहे की गोव्याच्या सुद्धा जवळ आहे, तर इकडे ख्रिश्चन लोकंसुद्धा भरपूर राहत असतील आणि त्यामुळे इथे काइंड ऑफ असं इंग्लिश पद्धतीचा हा पॅलेस आहे. पण फार छान मजा आली मला इकडे येऊन आणि इकडचा निसर्ग पाहून तर खूपच मस्त.